सूर्यकोटि समर्थ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य आयादिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवराय ग्लोबल कोकण महोत्सव पुढे बसतो. या महोत्सवाचं हे 10वं वर्ष आहे आणि या निमित्ताने या प्रांगणामध्ये फार मोठा सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संजयराव यादवराव आणि राजश्री यादवराव आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्ताने ह्या प्रांगणामध्ये संपूर्ण शिवसृष्टीच अवतरलेली आहे. छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये जे महान कार्य केलं आहे ते सर्व सांस्कृतिक कार्य इथं प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेलं आहे. शिवकालीन शस्त्र, सर्व महान सेनानी, तत्कालीन इतिहासातले सुवर्णक्षण आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या भूमीमधले महान क्रांतिकारक त्यांचं चरित्र आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या महोत्सवाची सुरुवात झालेली आहे. पुढील 5 दिवस हा महोत्सव चालणार आहे. ही एक प्रकारची डोंबिवली वासियांसाठी एक पर्वणी आहे. पुढील 5 दिवस एक व्याख्यानमालेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे, संपूर्ण हिंदवी स्वराज्य ते साम्राज्याचा इतिहास, छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य, शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराज असेल, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी 27 वर्ष औरंगजेबाच्या त्या प्रचंड मोगली सामर्थ्याशी संघर्ष केला आणि स्वराज्याचं रक्षण केलं. आणि त्याचाच परिणाम 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी निराश अवस्थेमध्ये औरंगजेबाचं महाराष्ट्रात निधन झालं. औरंगजेबाचं निधन हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. युवराज शाहू राजांची सुटका झाली.
ते छत्रपती झाले आणि शाहू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली 18व्या शतकातील मराठा साम्राज्याची वाटचाल सुरू झाली. शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बाळाजी विश्वनाथ पेशवे, सरसेनापती खंडेराव दाभाडे, खंडोबल्ला, दामोजी आंग्रे यांच्यासारख्या महान सेनानींनी 18व्या शतकातील मराठा साम्राज्याचा पाया घातला. औरंगजेबाच्या निधनानंतर फक्त 12 वर्षांमध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकून घेतली आणि दिल्लीचा बादशाह फरुखशिह याला बदलून तिथे रफीउत्तरजत नावाच्या तरुण बादशाहाला बसवलं आणि मुघल बादशाहकडून मुघलांच्या दक्षिणेतील 6 सुब्यांची म्हणजे दख्खनची चौथाई, सरदेशमुखी आणि शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला मान्यता देणाऱ्या सनदा मिळवल्या आणि त्याचबरोबर 30 वर्ष मुघलांच्या कैदेमध्ये असणाऱ्या महाराणी येसूबाईंची सुटका केली. अशा गौरवशाली इतिहासाची सुरुवात झालेली आहे. एकूण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपासून मराठशाहीच्या अखेरपर्यंतचा हा इतिहास पुढील 5 दिवस मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातलं आजचं पहिलं सत्र आहे. आजच्या पहिल्या सत्रामध्ये आपण महान मराठा राजे शहाजी राजे त्यांचं महान कार्य आणि राजमाता जिजाऊंचं कार्य आणि त्याचबरोबर शिवरायांच्या कार्याचा आढावा घेणार आहे. सामान्यतः आपल्याला शहाजी राजांची ओळख छत्रपती शिवरायांचे वडील असाच आहे. बहुसंख्य लोकांना अजूनही शहाजी राजांच्या महान कार्याची ओळख अभी तेवढी झालेली नाही. शहाजी राजांनी खरं तर पूर्वीच हिंदवी स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न केला होता. शहाजी राजांनी केलेला हा प्रयत्न, त्यांचा संघर्ष हीच खरे त्या शिवरायांसाठी प्रेरणा होती. शहाजी राजांचं पहिलं हिंदुस्थानामध्ये नाव लौकिक झालं ते 1624 मध्ये त्यांनी भातवडीच्या लढाईमध्ये केलेला महान पराक्रम. ज्यावेळेस आदिलशाही आणि मुघलांनी
निजामशाहीवर आक्रमण केलं. अशा वेळेस शहाजी राजांनी आपल्या पराक्रमाने या दोन्हीही शाह्यांना कसं निष्प्रभ केलं त्याचं उदाहरण म्हणजे भातवडीची लढाई. मुघल आणि आदिलशाहांचं एकत्रित सैन्याचा लष्कराचा तळ नगर जिल्ह्यातील भातवडी या गावामध्ये पडलेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. पाण्याची उपलब्धता असावी म्हणून नदीच्याच कोरड्या पडलेल्या पात्रामध्ये या लष्कराचा तळ पडलेला होता. या लष्कराचं 25,000चं सैन्य होतं. शहाजी राजांकडे फक्त 5,000 सैनिक होते. अगदी विषम लढा होता. शहाजी राजांच्या सैन्याच्या 5 पट शत्रूचं सैन्य होतं. अशा वेळेस शहाजी राजांनी गनिमी काव्याचा अवलंब केला. त्या नदीच्या वरच्या भागामध्ये एक धरण होतं. त्या धरणामध्ये पाणी होतं अडवलेलं. शहाजी राजांनी मध्यरात्रीच्या सुमारास हे धरण फोडून दिलं. त्याचा परिणाम प्रचंड मोठं महापूर आला आणि त्याच नदीच्या कोरड्या पात्रामध्ये असलेलं शत्रूचं प्रचंड सैन्य या महापुरात वाहून गेलं. शेकडो लोक वाहून गेले. शत्रूचा सर्व लष्करी तळ, साधन सामुग्री, त्यांचे तंबू, घोडे, उंट, हत्ती या पुरात अडकले. सर्व दलदल झाली आणि या संधीचा फायदा घेऊन शहाजी राजांनी शत्रूच्या लष्करावर हल्ला केला. सर्व लष्कराचा पराभव केला, शत्रूचा पराभव केला आणि अशा पद्धतीने शहाजी राजांनी गनिमी काव्याच्या पद्धतीने 5,000 सैनिकांकडून 25,000 शत्रूचा पूर्ण पराभव करून धुव्वा उडवला. संपूर्ण देशभरात शहाजी राजांची कीर्ती पसरली आणि त्यावेळेस शहाजी राजांचं वय फक्त 24 ते 25 वर्षांचं होतं. याचा परिणाम निजामशहाने शहाजी राजांना आपलं वजीर केलं, मुख्य सेनापती केलं. पुढच्या काळामध्ये निजामशहाचं अकाली निधन झालं. निजामशहाला सक्षम म्हणजे राज्य चालवण्या इतका वयाचा मोठा वारसदार नव्हता. अगदी 10 वर्षाचं एक लहान मूल होतं. ही संधी घेऊन शहाजी राजांनी त्या निजामशहाच्या 10 वर्षाच्या मुलाला मांडीवर घेऊन त्याचा राज्यारोहण करून
संपूर्ण निजामशाही सल्तनत आपल्या हातामध्ये घेतली. शहाजी राजांसारखा हिंदू काफर योद्धा मराठा अनेक शतकांची निजामशाही सल्तनत आपल्या हातामध्ये घेतलेली आहे हे ऐकल्यानंतर मुघल बादशाह शहाजहान आणि अली आदिलशाह संतापले आणि त्या दोघांनी आपापसातलं वैर विसरून शहाजी राजांच्या विरोधात एक नवी आघाडी उभारली. मुघलांचं प्रचंड 1 लाखाचं सैन्य, आदिलशाहीचं 50,000चं सैन्य, असं 1.5 लाखाचं सैन्य निजामशाहीवर म्हणजेच शहाजी राजांवर चालून आलं. त्यावेळेस शहाजी राजांकडे फक्त 25,000 सैन्य होतं. अशाही परिस्थितीमध्ये शहाजी राजे डगमगले नाही. त्यांनी गरिबी काळाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. आपला दुर्गम सह्याद्री, त्यातले गडकोट आणि सह्याद्रीतले मावळे यांच्या सहाय्याने शहाजी राजांनी 1629 ते 1637 सालापर्यंत मुघल आणि आदिलशाहीच्या एकत्रित सत्तेशी संघर्ष केला. शहाजी राजांच्या मर्यादा होत्या 8 वर्ष त्यांनी सतत संघर्ष केलेला होता आणि या संघर्षाच्या काळामध्ये जिजाऊ गरोदर होत्या. आपले प्रति रणांगणात लढताय. सतत युद्ध चालू आहे आणि जिजाऊ या कठीण काळामध्ये शहाजी राजांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवलेला आहे. शहाजी राजांचे व्याही विश्वासराव, जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजी राजे यांचे सासरे हे शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार होते. शहाजी राजांचे अगदी विश्वासू सहकारी होते आणि म्हणूनच शहाजी राजांनी या कठीण प्रसंगी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवलेलं होतं. जिजाऊंनी आपल्याला पुत्र व्हावा आणि माझ्याच पुत्राकडून अनेक शतकांची गुलामी जी हिंदुस्थानवर होती, हिंदू समाज, हिंदू संस्कृती आणि हे राष्ट्र अनेक शतकांच्या परकीयांच्या दास्यामध्ये होतं. या परकीयांच्या गुलामीतून मुक्त करणारा मला एक सुपुत्र दे, असा नवस जिजाऊंनी शिवाई देवीला केला.
शिवाई देवीने जिजाऊंचं गाराणं ऐकलं आणि जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1627 फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी या संस्कृतीचं, या राष्ट्राचं, या समाजाचं रक्षण करणारा तो महान सुपुत्र शिवनेरीवर जन्मला. इकडे शहाजी राजांचा संघर्ष चालू होता. आपल्याला पुत्र झाला याचा अपार आनंद झाला. परंतु बघा, महान लोकांच्या वाट्याला काय संघर्ष असतो. शहाजी राजे अनेक महिने नव्हे, अनेक वर्ष आपल्या जन्मलेल्या मुलाची भेट घेऊ शकले नव्हते. संपूर्ण महाराष्ट्रभर, प्रामुख्याने कोकण आणि सह्याद्रीमध्ये त्यांचा संघर्ष आणि घोडदौड चालू होती. शेवटी 1637 साली ठाणे जिल्ह्यातील माहुलीच्या किल्ल्यावर शहापूर तालुक्यामध्ये माहुलीचा किल्ला आहे. शहाजी राजांनी त्या निजाम शहाच्या वारसाला घेऊन या माहुलीच्या किल्ल्यावर आश्रय घेतलेला होता. मुघल आणि आदिलशाहचं कित्येक हजाराचं सैन्य या माहुलीच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलेलं होतं. त्यावेळेस त्या किल्ल्यावर शहाजी राजांच्या बरोबर फक्त 1000 सैनिक होते आणि खाली 50,000 सैनिकांच्या शत्रूचा वेढा पडलेला होता. अनेक महिने हा वेढा चालला. हळूहळू आपलं सैन्य कमी होत गेलं. तट बुरुंग ढासळले, परंतु मावळ्यांचे मात्र छातीचे तट अजूनही लढतच होते आणि शेवटी शत्रूच्या ताब्यात किल्ला गेला. शहाजी राजांना कैद केलं गेलं. तो निजाम शहाचा लहानसा वारस मुघलांनी ताब्यात घेतला. त्याची निर्घृण हत्या केली आणि शहाजी राजांना मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली. काहीच दिवसामध्ये आता शिक्षेची अंमलबजावणी होणार. अशाही संकटामध्ये शहाजी राजे डगमगले नाही. त्यांनी आपल्या मुत्सद्दीगिरीने आणि आपल्या हुशारीने मुघलांशी आणि आदिलशाहला वाटाघाटी सुरू केल्या आणि त्यांना दाखवून दिलं की माझी हत्या करण्यापेक्षा मला जिवंत ठेवून माझ्या पराक्रमाचा आणि मुत्सद्दीगिरीचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे.
एखादी व्यक्ती आपल्याला कोणत्याही क्षणी मृत्यूदंड दिला जाईल याने गर्भगळीत झाली असती, परंतु शहाजी राजांनी जे कर्तृत्व दाखवलेलं आहे आणि याचा परिणाम मुघल आणि आदिलशहाने शहाजी राजांच्या मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करून आपल्या सेवेमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं आणि शहाजी राजांनी एक प्रकारे शत्रूवर वैचारिक दृष्ट्या मात केलेली आहे. आता शहाजी राजांच्या समोर चॉईस राहिलेला आहे की आपण आदिलशाहीमध्ये जायचं का निजाम आदिलशाहीमध्ये जायचं का मुघलांकडं. शहाजी राजे बघा किती दूरदृष्टीने विचार करतात. मुघलांनी त्यांना 5 लाखाची जहागीर देण्याचं जाहीर केलं आणि त्याच वेळेस आदिलशाही सत्तेने त्यांना 1 लाखाची जाहीर देण्याचं मान्य केलं. परंतु शहाजी राजे चतुर होते. त्यांनी आधी मुघलांकडे जाण्यापेक्षा आदिलशाहीमध्ये जाणं मान्य केलं. त्यामध्ये एक दूरदृष्टीचा हेतू होता, कारण की मुघलांचं हे हिंदुस्थानचं राज्य होतं. शहाजी राजांच्या दर्जाचे त्यांच्याकडं शेकडो सरदार होते आणि मुघलांची सेवा स्वीकारली तर त्यांना या महाराष्ट्रातून बाहेर जाऊन भारताच्या कोणत्याही हजारो किलोमीटरवरच्या भागात जाऊन मुघलांची सेवा करावी लागणार होती. या उलट आदिलशाहीचं राज्य हे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये होतं. आदिलशाहीमध्ये शहाजी राजांच्या दर्जाचे 1 किंवा 2 सरदार होते. जर आपण आदिलशाहीमध्ये गेलो तर आपल्याला महाराष्ट्रात राहण्याची संधी मिळेल आणि आदिलशाहीमध्ये आपलं मोठं वर्चस्व निर्माण करता येईल. आणि तिसरी गोष्ट की पूर्वी निजामशाहीकडून शहाजी राजांना पुणे, इंदापूर, सुपे परगणा आणि 12 मावळाची जहागीर होती. याच जहागिरीच्या आधारे आणि त्याच्या सहाय्याने, त्या सह्याद्रीच्या प्रदेशाच्या सहाय्याने शहाजी राजांनी या दोन्हीही सत्तांशी 7 वर्ष संघर्ष केलेला होता आणि तो सर्व प्रदेश आदिलशहाच्या वाट्याला आलेला होता. आणि म्हणूनच शहाजी राजांनी शेवटी आदिलशाहीच्या सेवेत जाण्याचं मान्य केलं आणि पराभूत झालेल्या शहाजी राजांना जेवढी जहागीर निजामशाहीकडून होती तेवढी जहागीर आदिलशहाने बहाल केली. याला म्हणतात चातुर्य, याला म्हणतात मुत्सद्दीगिरी. आणि अशा पद्धतीने शहाजी राजे आता आदिलशहाचे वजीर झालेले होते. परंतु शहाजी राजा आदिलशहाला शहाजी राजांविषयी थोडी भीती वाटत होती की शहाजी राजे आज ना उद्या आपल्या विरोधामध्ये बंडखोरी करतील. आणि म्हणून आदिलशहाने विचार केला
की ह्या पराक्रमी शहाजी राजाला महाराष्ट्रात राहू देणं धोक्याचं आहे. शहाजी राजाचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल हा विचार करून आदिलशहाने शहाजी राजांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला. आपण कर्नाटकामध्ये जाऊन तुमच्या पराक्रमाने आमच्या आदिलशाही सत्तेला नवा प्रदेश जिंकून द्यावा. खरं तर ही आज्ञा एक प्रकारे शहाजी राजांवरचं मोठं संकट होतं. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीपासून शेकडो मैल दक्षिणेत जायचं आणि नवा संघर्ष करायचा. भाषा वेगळी, प्रांत वेगळा, प्रदेश वेगळा, समाज वेगळा. परंतु शहाजी राजांच्या समोर पर्याय नव्हता. परंतु एक गोष्ट मात्र सांगतो, शहाजी राजांसारखे महान व्यक्ती संकटालाही संधी मानतात. शहाजी राजांनी या संकटाला संधी मानली आणि मोठं सैन्य घेऊन शहाजीराजे कर्नाटकाकडे निघाले. थोड्या दिवसामध्ये शहाजी राजांनी कोल्हापूर पासून बंगलोर पर्यंतची भूमी सहजरित्या आपल्या पराक्रमाने जिंकून घेतली. आता हा सगळा प्रदेश शहाजी राजांनी जिंकल्यामुळे या प्रदेशाचं रक्षण करणं आणि त्याचा कारभार पाहणं याची जबाबदारी साहजिकच आदिलशहाने शहाजी राजांवर सोपवली. म्हणजे नाममात्र आदिलशहाचं वर्चस्व, पण पूर्ण अधिकार मात्र शहाजी राजांचाच या नव्या राज्यावर झाला. शहाजी राजांनी आपल्याला प्राप्त झालेली ही कर्नाटकाची नवी जहागीर, या जहागिरीचं राजधानी म्हणून एक बंगलोर नावाचं 50 घरांचं खेड होत, त्याला आपली राजधानी म्हणून त्यांनी स्वीकारली. आता हे छोटस गाव जे आज जगाच्या पाठीवर एक मोठं शहर म्हणून प्रसिद्ध आहे, या बंगलोर शहराच्या निर्मितीमध्ये शहाजी राजांचा मोठा वाटा आहे. ती शहाजी राजांची राजधानी होती. 1637 ते 1666 30 वर्ष बंगलोर ही शहाजी राजांची राजधानी राहिलेली आहे. 1637 साली ज्यावेळेस शहाजी राजे दक्षिणेत मोहिमेवर गेले, त्यावेळेस त्यांचं सर्व कुटुंब त्यांच्या बरोबर होतं. त्यामध्ये जिजाऊ साहेब, तुकाबाई साहेब, जिजाऊंचे 2 सुपुत्र थोरले संभाजी आणि शिवाजी महाराज, आणि तुकाबाईंचे पुत्र व्यंकोजी राजे. अशा पद्धतीने सर्व कुटुंब 1637 ते 1642 बंगलोर मध्ये होत. शिवाजी महाराज 1637 ते 1642
म्हणजे 7 वर्ष बंगलोरमध्ये आपले पिताश्री शहाजी राजांच्या बरोबर होते. बंगलोरमध्ये शहाजी राजांनी शिवबांवर एक आदर्श संस्कार केले. त्यांनी आणि जिजाऊंनी मिळून शिवबांना घडवलेलं आहे. त्यांना युद्धशास्त्र, शस्त्रविद्या, अश्वविद्या, भाषाशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, राज्यशास्त्र, भीष्मनीती, चाणक्यनीती, शुक्रनीती अशा पद्धतीने नीतिशास्त्र ही शिकवलेलं आहे. आणि यातून शुभ घडतायत. शहाजी राजांनी दक्षिणेमध्ये फार मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं. शहाजी राजांनी आणखी खूप मोठं महान कार्य केलेलं आहे. सांस्कृतिक कार्य केलं. हिंदू संस्कृतीच्या रक्षणाचं कार्य काय केलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण पाहता महाराष्ट्रापासून उत्तरेकडं म्हणजे उत्तर हिंदुस्थानामध्ये आपल्या पूर्वजांनी शेकडो हजारो वर्षांपूर्वी जी उत्तुंग मंदिरं निर्माण केली होती, त्यातल्या फक्त राजस्थानातील मंदिरांच्या शिवाय उत्तरेतल्या सर्व मंदिरांचा विध्वंस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या यवनी सत्तांनी उत्तर हिंदुस्थानातील सर्व धार्मिक क्षेत्रांचा विध्वंस केलेला होता. परंतु आजही दक्षिण भारतातली सर्व हिंदू मंदिरं सुस्थितीत आहेत. याचं सगळं श्रेय आपल्याला शहाजी राजांना द्यावं लागेल. शहाजी राजे दक्षिणेतले मोठे हिंदू संस्थानिक झाले. त्यावेळेस दक्षिणेमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या भागात पूर्वी विजयनगरचं साम्राज्य होतं. विजयनगरचं साम्राज्य लयाला गेल्यानंतर त्या विजयनगर साम्राज्याचे जे अनेक सुभेदार होते त्यामध्ये त्यांना नायक असं म्हटलं जायचं. मदुराईचा नायक, तंजावूरचा नायक, त्रिचनापल्लीचा नायक, श्रीरंगपट्टणचा नायक, बंगलोरचा नायक, जिंजीचा नायक, हे सर्व हिंदू सुभेदार दुर्दैवाने आपापसात भांडत होते. त्यांना दूरदृष्टीचा अभाव होता. आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्व इस्लामिक यवनी सत्ता प्रबळ होत आहेत. याच्याकडे दुर्लक्ष करून हे सर्व पाळेगार दुर्दैवाने आपापसात लढत होते. शहाजी राजांनी या सगळ्यांचा पराभव केला. परंतु शहाजी राजांनी एकही हिंदू संस्थान नष्ट केलं नाही. त्यांना विश्वासात घेतलं. त्यांच्या भावी संकटाची जाणीव करून दिली.
की जर का तुम्ही आपापसात भांडत राहिलात तर तुमचं स्वातंत्र्य नष्ट होईल आणि परकीयांच्या गुलामीत तुम्हाला अडकून पडावं लागेल. त्यांना विश्वासात घेतलं, त्यांना आपलं सरदार केलं, त्यांना आपलं मांडलिकत्व मान्य करायला लावलं आणि त्यांचा एक संघ, हिंदू संस्थानिकांचा संघ शहाजीराजांनी स्थापन केला. आणि म्हणूनच आज आपल्याला दक्षिण भारतातील आपली भारतीय हिंदू संस्कृती जिवंत आहे याचं श्रेय शहाजीराजांना जातं. आणखी एक छोटस कार्य सांगतो. शहाजीराजांना ज्ञानाचं फार मोठं आकर्षण होतं. शहाजीराजांच्या राज्यामध्ये काही आंध्र प्रदेशचा भाग, तामिळनाडूचा आणि कर्नाटकचा भाग येत होता. त्यामुळे साहजिकच त्या भागातले विद्वान पंडित त्या भाषांचे यांना शहाजीराजांनी आश्रय दिला होता. त्यांच्याकडे संस्कृत, तमिळ, कन्नड, आंध्र, तेलुगू पंडित, मराठी पंडित होते. त्या सर्व पंडितांच्या समोर शहाजीराजांनी एक प्रस्ताव ठेवला. आपल्या विद्वान पूर्वजांनी, ऋषीमुनींनी शेकडो हजारो वर्षांपूर्वी या वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रचंड ग्रंथ संपदा निर्माण केलेली आहे. या ग्रंथ संपदेमध्ये असलेलं ज्ञान हे आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित केलं पाहिजे. आपण ते करावं आणि त्याचा परिणाम शहाजीराजांच्या या अथक प्रयत्नाने अनेक भाषातल्या ग्रंथांचं वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर होत झालं आणि एक मोठं ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा तंजाऊर मध्ये सरस्वती महाल नावाचं जागतिक दर्जाचं एक ग्रंथालय आहे. या ग्रंथालयामध्ये शहाजीराजांच्या प्रयत्नातून निर्माण झालेले शेकडो ग्रंथ आज तिथं संरक्षित केलेले आहेत. हे शहाजीराजांचं सांस्कृतिक मोठं योगदानच म्हणावं लागेल. आता मी काय सांगितलं, शहाजीराजांनी एका मराठी कर्तृत्ववान योद्ध्याने दक्षिणेमध्ये जाऊन एक मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं. एक प्रकारे हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं होतं. शहाजीराजे जेवढे पराक्रमी होते तेवढेच ते लोककल्याणकारी राजेही होते. त्यांनी आपल्या राज्यातल्या लोकांना अभय दिलं, वेगवेगळ्या सवलती दिल्या आणि तिथं एक आदर्श राज्य निर्माण केलेलं होतं. त्यांचं राज्य सुखी आणि समृद्ध होतं. असं जरी असलं तरी शहाजीराजे मात्र दुःखी होते. एवढं मोठं राज्य निर्माण करूनही आपला पती का बरं दुःखी आहे? शहाजीराजांचं दुःख होतं. मी दक्षिणेत आलो, तिथं एक छोटस हिंदवी स्वराज्य निर्माण करून हिंदू संस्कृती समाजाचं रक्षण केलं. परंतु माझ्या महाराष्ट्राला आणि माझ्या मराठी बांधवांना त्या गुलामीतून कोण मुक्त करणार? आणि म्हणून शहाजीराजे दुःखी होते. शहाजीराजांचं दुःख जिजाऊंना जाणवत होत. आणि म्हणून एके दिवशी जिजाऊंनी शहाजीराजांच्या समोर प्रस्ताव ठेवला.
काय प्रस्ताव होता? जिजाऊंनी शहाजीराजांना सांगितलं, महाराज माझी आपल्याला एक विनंती आहे. महाराज म्हणाले, काय? जिजाऊंनी सांगितलं, अनेक वर्ष मी पाहते तुम्ही दुःखी आहात. आपल्या मराठी बांधवांना गुलामीतून मुक्त केलं पाहिजे आणि माझ्या महाराष्ट्राला मुक्त केलं पाहिजे, हे तुमचं दुःख आहे. तुम्हाला महाराष्ट्रात जाता येणार नाही याची जाणीव मला आहे आणि म्हणून मी एक निर्धार व्यक्त करते. माझा ज्येष्ठ पुत्र संभाजी आता 18-19 वर्षाचा झालेला आहे. तो तुमच्या इतकाच पराक्रमी आणि चतुर मुत्सद्दी आहे. माझा संभाजी तुमच्या या राज्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करेल आणि त्याला माझा धाकटा पुत्र व्यंकोजी भरतासारखी साथ देईल, लक्ष्मणासारखी साथ देईल आणि तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी आता मी माझ्या 12 वर्षाच्या शुभाला घेऊन महाराष्ट्रात जाते आणि माझ्या 12 वर्षाच्या शुभाकडून मी महाराष्ट्रात जाऊन इथलं मी स्वराज्य निर्माण करतो. बघा, जिजाऊंना आपण का राष्ट्रमाता म्हणतो? सगळी सुख पायाची आहेत. शहाजीराजांना जिजाऊचं कौतुक वाटलं. पत्नी कशी असावी यालाच आपण पतिव्रता म्हणतो. परंतु शहाजीराजांनी जिजाऊंची समजूत करण्याचा प्रयत्न केला. जिजा, हे कार्य फार कठीण आहे आणि हे कार्य करण्यासाठी तुला माझा वियोग सहन करावा लागेल आणि मला तुझा आणि माझ्या शिवबाचा वियोग सहन करावा लागेल. एकमेकापासून ताटातूट होईल. तुला हे सहन होईल का? इथलं ऐश्वर्य, इथलं सुख, इथली समृद्धता तुला त्या पुण्यामध्ये मिळणार आहे का? पण जिजाऊंनी निर्धार सांगितला की महाराज, हे राष्ट्र, ही संस्कृती आणि आपल्या हिंदू समाजाच्या रक्षणासाठी आपल्या सगळ्यांना हा त्याग करावाच लागेल. याला म्हणतात आदर्श माता. जिजाऊंचा निर्धार ऐकला. शहाजीराजांना आपल्या पत्नीचा गर्व वाटला, कौतुक वाटलं आणि शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवबांना आता पुण्याला रवानगी करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याची योजना सुरू केली. त्यावेळेस शिवबा 12 वर्षाचे होते. शांत चित्ताने ऐका. शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवबांना महाराष्ट्रामध्ये पुण्याला पाठवताना दूरदृष्टीने काय काय केलं हे समजून घ्या. आपला 12 वर्षाचा शिवबा याला आपल्या पुणे, इंदापूर, सुपे 12 परगणा आणि 12 मावळाची जहागिरीचा कारभार सांगितला आणि तसं पत्र दिलं. आपला शिवबा आदिलशहाचा कधीही चाकर ठरू नये म्हणून त्याला आपला नोकर, आपला कारभारी म्हणून सनद दिलेली आहे शहाजीराजांनी. आणि त्याचबरोबर 12 वर्षाच्या शिवबांना अष्टप्रधान मंडळ नेमून पाठवलेलं आहे. आता बघा,
हे वर्ष 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष सुरू झालेलं आहे आणि त्या निमित्ताने रायगडावर मोठा समारंभ झाला आणि सर्व शिवभक्तांनी जाहीर केलं की हे 350वं वर्ष आपण देशभर साजरा करणार आहोत आणि त्या निमित्ताने शिवरायांच्या त्या महान कार्याचा जागर करणार आहोत। मी सर्व शिवभक्तांना विनंती करेन की आपण या सभागृहात येऊन हे व्याख्यान ऐकण्याचा प्रयत्न करावा। राज्याभिषेक प्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमलं। ही एक प्रकारची राज्य कारभारामधील क्रांती आहे असं आपण म्हणतो, परंतु शहाजी राजांनी 12 वर्षाच्या शिवबांना अष्टप्रधान मंडळ नेमून पाठवलेलं होतं। याचा आपल्याला आश्चर्य वाटेल, आपला विश्वास बसणार नाही, परंतु ही गोष्ट सत्य आहे। श्यामराज निळकंठ रांजेकर हे 12 वर्षाच्या शिवबांचे पहिले पंतप्रधान म्हणजेच पेशवा होते। मानकोजी दहातोंडे हे 12 वर्षाच्या शिवबांचे पहिले सरसेनापती होते। शहाजी राजांनी शिवबांना पुण्याला पाठवताना त्यांच्या बरोबर 500 पायदळ आणि 300 घोडदळाची नेमणूक केलेली होते आणि त्याचे सरसेनापती होते मानकोजी दहातोंडे। शहाजी राजांनी शिवाजी महाराजांचे पहिले चिटणीस सचिव म्हणून रघुनाथ पंत अत्रे यांची नेमणूक केलेली होती आणि अशा पद्धतीने 12 वर्षाच्या शिवबांना अष्टप्रधान मंडळ नेमून पाठवलेलं होतं। हे सर्व अधिकारी अगदी तरुण वयाचे 25 ते 30 वयाचे होते। ते कर्तृत्ववान होते, पराक्रमी होते, तेवढेच ते मुत्सद्दी होते। त्यांची निवड शहाजी राजांनी अत्यंत दूरदृष्टीने केलेली होती आणि 50,000 रुपयाचा खजिना शहाजी राजांनी जिजाऊ आणि शिवबांच्या बरोबर पुण्याला पाठवताना दिलेला होता। जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्याला आल्या। ज्यावेळेस जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्याला आल्या 1642 साली, त्यावेळेस शहाजी राजांची जहागिरीचं मुख्य केंद्र असलेल्या पुण्याची अवस्था काय होती? पूर्वी आदिलशाही सत्तेने या पुण्यनगरीवर आक्रमण करून ती जाळून बेचिराख केलेली होती। एवढंच करून ते थांबले नव्हते। बेचिराख झालेल्या पुण्यामध्ये त्यांनी गाढवाचा नांगर फिरून या भूमीला शापित केलेलं होतं आणि अशा शापित झालेल्या पुण्यामध्ये जिजाऊ शिवबांना घेऊन आल्या। जिजाऊंनी पुण्यामध्ये आल्यानंतर पहिलं कार्य काय केलं असेल? अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आद्य गणेश कसबा गणपती
यवनांनी हे मंदिर उद्ध्वस्त केलेलं होतं. आपल्या पुजाऱ्यांनी ती गणपतीची गणरायाची मूर्ती बडदामध्ये लपवलेली होती. जिजाऊ पुण्यामध्ये आल्या, पहिल्यांदा त्यांनी कसबा गणपती मंदिराचा पुनर्निर्माण केलं, जीर्णोद्धार केला आणि शिवबाच्या हस्ते विधीपूर्वक सन्मानपूर्वक कसबा गणपतीची पुनर्स्थापना करून आपल्या कार्याचा शुभारंभ केलेला आहे. आणि इथे संस्कृतीची पुनर्स्थापना सुरू झालेली आहे. ज्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची पुनर्स्थापना करून उद्याच्या एका वैभवशाली शक्तिशाली हिंदुस्थानाच्या निर्मितीची सुरुवात झालेली आहे. आणि असाच प्रयत्न जिजाऊंनी शिवबांच्या हस्ते केलेला आहे. आणि दुसरं कार्य केलं, यवनांनी गाढवाचा नांगर फिरून शापित केलेल्या पुण्यामध्ये जिजाऊंनी शिवबांच्या ते सोन्याचा नांगर फिरून या भूमीला पवित्र केलं. जगामध्ये अनेक नगरांवर गाढवाचा नांगर फिरल्याच्या नोंदी सापडताय. रोम शहरावर गाढवाचा नांगर फिरला होता, परंतु जगाच्या इतिहासामध्ये गाढवाचा नांगर फिरून शापित केलेल्या भूमीमध्ये सोन्याचा नांगर फिरण्याची जगाच्या इतिहासातली एकमेव घटना आणि नोंद आहे की जिजाऊंनी केली. याला म्हणतात संस्कृतीचं पुनरुत्थान. शहाजी राजांच्या आज्ञेने जिजाऊ आणि शिवबांच्या साठी शहाजी राजांचे विश्वासू सेवक कारभारी दादोजी कोंडदेव यांनी लाल महाल नावाच्या पवित्र वास्तूची निर्मिती केली. आणि याच पवित्र वास्तूमध्ये जिजाऊ एका युगपुरुषाला घडवताय, त्यांना राज्यकारभाराचे धडे देताय, त्यांच्यामध्ये एक आदर्श उद्याचा महान राजा निर्माण करताय. जिजाऊंनी कारभार सुरू केला. शहाजी राजांची जहागीर उद्ध्वस्त झालेली आहे, तिची पुनर्वसाहत करायची आहे. आता इतिहास काय सांगतोय का, मी तुम्हाला क्रांतिकारी शिवराय यामध्ये शिवाजी महाराजांची कृषी क्रांती, शिवाजी महाराजांची अर्थक्रांती, शिवाजी महाराजांची समाज क्रांती, शिवाजी महाराजांची युद्ध क्रांती, शिवाजी महाराजांची सांस्कृतिक क्रांती सांगणार आहे. शिवाजी महाराजांची कृषी क्रांती समजून घेऊ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला भारत देश ही एक महान संस्कृती होती. हजारो वर्षांपासून जगातला सगळ्यात समृद्ध देश आणि सगळ्यात समृद्ध संस्कृती अशी आपल्या हिंदुस्थानची ओळख होती. आणि या समृद्धीतून आपल्या देशावर परकीयांनी आश्रयासाठी म्हणून पहिल्यांदा आश्रय घेतला. आपल्या
आपल्यावर आक्रमण केली आणि या देशाचा विनाश करण्याचा प्रयत्न केला. इथं ग्रीक आले, रोमन आले, शक आले, हून आले, कुशाण आले, अफगाण आले, इराणी आले, तुर्क आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, डच आले, इंग्रज आले. कोणी व्यापाराचं निमित्त करून आले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. कोणी लुटण्यासाठी आले. तो गजनीचा मोहम्मद त्या चोरटी सोमनाथावर संपत्तीच्या साठी लुटण्यासाठी 17 वेळा आक्रमण करून आला आणि त्यांनी या संस्कृतीचा विनाश करण्याचा प्रयत्न केला. एकेकाळचा सुवर्ण भारत, तो समृद्ध भारत 17व्या शतकामध्ये म्हणजे शिवरायांच्या अगोदर या देशाची अवस्था कशी होती? संपूर्ण देश उद्ध्वस्त झालेला होता. इथल्या प्रजेची अशी अवस्था होती, खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला घर नाही. अशा अवस्थेमध्ये हा देश आपली वाटचाल करत होता. शिवरायांनी निर्धार केला की पुन्हा या देशाला सुजलाम सुफलाम करे आणि पुन्हा हा देश गौरवशाली होईल. आपल्या जहागिरीत म्हणजे शहाजी राजांच्या जहागिरीत त्यांनी त्या स्वराज्याचं कार्य सुरू केलं. त्याला सुराज्य करायला सुरुवात केली. सगळी पडीक पडलेली भूमी लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला. शिवाजी महाराजांनी सर्व वतनदार पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो, जसे आज नगरसेवक, आमदार, खासदार असतात, जनतेचं दुःख राज दरबारी मांडून शासनाकडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य हे करत असतात. परंतु या सर्व मंडळींना आपल्या त्या कार्याचा विसर पडलेला होता आणि तेही आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघल सत्तेसारखा गुलाम करायला लागले, अन्याय करायला लागलेले होते. शिवाजी महाराजांनी या सर्व वतनदारांना विश्वासात घेतलं. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली की आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. शेतकऱ्यांना आवाहन केलं ही पडीक पडलेली भूमी लागवडीखाली आणू. आजही शेतकऱ्यांची जी अवस्था आहे, अगदी अशीच अवस्था, याही पेक्षा वाईट अवस्था त्यावेळेस झालेली होती. दावणीला बैलजोडी नाही, शेतीसाठी लागणारी अवजारं नाही, बियाणं नाही, पोटाला अन्नच नाही. शिवाजीराजांनी सांगितलं, काळजी करू नका. ज्याच्या दावणीला बैलजोडी नाही त्याला बैलजोडी मिळेल. ज्याच्याकडे अवजार नाही, नांगर, कुळव, मै, सगळ्यांना अवजार मिळतील, बियाणं मिळेल आणि ज्याला संध्याकाळची भ्रांत आहे,
कारण की बी पेरल्यानंतर 4 किंवा 5 महिन्यानंतर पीक घरामध्ये येतं. तोपर्यंत खायचं काय? शिवाजी राजांनी सांगितलं की ज्याच्याकडं पोटाला अन्न नाही त्या प्रत्येकाला खंडी 2 खंडी धान्य देऊन त्याच्या 6 महिन्याची बेगमी केली जाईल. माझ्या स्वराज्यात एकही व्यक्ती संध्याकाळी उपाशी झोपणार नाही. याला म्हणतात रयतेचा राजा, यालाच म्हणतात प्रभू रामचंद्र. जिजाऊंनी शिवबाला घडवताना त्यांच्या समोर रामायण महाभारताचा आदर्श निर्माण केला होता. जिजाऊंनी शिवबाला सांगितलं होतं, शिवबा प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांची राजनीती याला तुला अवलंब करून तुला एक महान राजा व्हावं लागणार आहे. जर आपण शिवचरित्राचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांचा संगम शिवाजी महाराजांच्या ठाई आपल्याला झालेला बघायला मिळेल. असा हा संगम होता. आणि याचा परिणाम काय घडला बघा. ज्या शहाजी राजांच्या जहागिरीत फक्त 40% भूमी लागवडी खाली होती, तिथं 100% भूमी लागवडी खाली आली. शहाजी राजांची जहागीर समृद्ध झाली, त्यातला शेतकरी समृद्ध झाला. आता बघा, यालाच म्हणतात अर्थक्रांती. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचं उत्पन्न 30%वरून 100%वर नेलेलं आहे. आजही आमच्या हिंदुस्थानाचं ध्येय तेच आहे. आपलं राष्ट्रीय उत्पादन वाढून आपल्या प्रजेला सशक्त करणं, आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणं हे आदर्श राज्यकर्त्यांचं ध्येय असतं. आणि त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचं उत्पन्न वाढवलं आणि आपल्या प्रजेचं उत्पन्न वाढवलं. शिवाजी महाराजांनी एक यशस्वी अर्थक्रांती केली. 350 वर्षांपूर्वी जनतेवर अन्याय करून त्यांची लुटालूट करून राज्य कधीही समृद्ध होत नाही. तर जनतेला सुखी करून आपल्याला राज्य समृद्ध करता येतं. हा नवा आदर्श जगासमोर मांडणारा शिवाजी राजा हा पहिला राजा होता. आता सामाजिक क्रांती कशी असली बघा. शिवाजी महाराजांची सामाजिक क्रांती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न. शेतकरी समृद्ध झाला. कालपर्यंत पोटाला अन्न नव्हतं, अंगावर वस्त्र नव्हतं, राहायला घर नव्हतं. आता शिवाजी राजांमुळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये धान्याच्या राशी भरून व्हायला लागले. शेतकरी समृद्ध झाला. कालपर्यंत पायात जोड नव्हता. सगळ्यात मोठी गरज पायातल्या चपलेची जोडायची असती, कारण की आपल्या शरीराचा पहिला अवयव जो जमिनीला टेकत असतो. आणि मग पायात जोड नव्हता. शेतकरी बाजारात गेला, नवा जोडा घेतला. आमच्या चर्मकार बांधवाला काम मिळालं. कालपर्यंत अंगावर वस्त्र नव्हतं. आज तो समृद्ध झाला, बाजारात गेला. त्याने आपल्या कुटुंबासाठी 10 मीटर कापड घेतलं. विणकर बांधवाला काम मिळालं.
त्याचं वस्त्र शिवलं, शिंपी बांधवाला काम मिळालं. कालपर्यंत राहायला घर नव्हतं, आता नवं घर बांधायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. गवंडी बांधवाला काम मिळालं, सुतार बांधवाला काम मिळालं, लोहार बांधवाला काम मिळालं आणि पीठ बनवणाऱ्या कुंभार बांधवालाही काम मिळालं. ऐका, याला म्हणतात सामाजिक क्रांती. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या दोन्ही हाताला काम दिलं आणि शेतकऱ्यावर अवलंबून असणारा 18 पगड जातीचा समाज, कारागीर वर्ग, कष्टकरी आणि 12 बलुतेदार यांच्या हाताला काम दिलं आणि त्यालाही सुखी समृद्ध केलं. आणि एक प्रकारची सामाजिक क्रांती झाली. समाजाच्या सर्व जाती पंथाची लोक, सर्व धर्माची लोक सुखी समृद्ध झाली. लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपला हिंदुस्थान समृद्ध झाला तर हिंदू समृद्ध झालं आणि मुसलमान होणार नाही का? हिंदूच्या हाताला काम मिळालं तर मुसलमान बांधवाला काम मिळणार नाही का? निश्चितच मिळणार. आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी सर्व जाती पंथ धर्म त्याच्या समाजाला, आपल्या प्रजेला सुचवले. शिवाजी महाराज आणि इथल्या राज्यकर्त्यांमध्ये काय फरक होता बघा. इथं असलेले इस्लामिक शासन करते आपल्या राज्यामध्ये मुसलमान इतरांना जिझिया कर लागत होते. जो मुसलमान नाही, जो आपल्या राज्यात राहतो हिंदू, त्याला त्याच्या उत्पन्नाच्या 25% जिझिया कर द्यावा लागायचा. करा व्यतिरिक्त म्हणजे 60% कर ते 75% कर त्याला द्यावा लागत होता. शिवाजी महाराजांच्या राज्यात हिंदूच नव्हे तर कुठल्याही धर्माच्या बांधवाला असा अन्यायकारी कर कधीही द्यावा लागत नव्हता. आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी एक सामाजिक क्रांती केली. सर्व जातीची लोक सुखी झाली, त्यांच्यातली दरी कमी झाली, सगळेजण सन्मानाने वागायला लागले. आणि मग त्यांच्या मनात विचार सुरू झाला की आपण कालपर्यंत इथं असलेली आदिलशाही, इथं असलेली निजामशाही, कुतुबशाही, मुघल सत्ता आणि इथं असलेल्या पोर्तुगीजांच्या राज्यामध्ये जो दुःख, अन्याय, अत्याचार होत होते, शिवाजी नावाच्या ह्या प्रभू रामचंद्रांनी इथे रामराज्य निर्माण केलेलं आहे आणि आपल्याला सुखी केलेलं आहे. आपलं सुख शाश्वत टिकायचं असेल, माझं कायम स्वरूपी सुख टिकायचं असेल तर शिवाजी नावाचा हा राजा टिकला पाहिजे. शिवाजी राजा जगला पाहिजे, त्याचं हिंदवी स्वराज्य जगलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे. असा राष्ट्रवादाचा विचार या देशामध्ये अनेक शतकांनंतर पहिल्यांदा निर्माण झाला. याला म्हणतात राष्ट्रवाद. हे राष्ट्र माझ्यासाठी आहे. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य हे माझ्यासाठी आहे, माझ्या सुखासाठी आहे, माझ्या रक्षणासाठी आहे. ही जाणीव सर्वसामान्य लोकांमध्ये शिवाजी महाराजांनी निर्माण केली आणि त्याचा परिणाम इथं असलेला सर्वसामान्य प्रजा शिवाजी राजे आणि त्यांच्या स्वराज्याच्या रक्षणाला सिद्ध झालेली आहे. आणि यातूनच एक नवा राष्ट्रवाद, अनेक शतक आपल्या देशामध्ये एक नवा राष्ट्रवाद निर्माण होण्याची गरज होती. शिवाजी महाराजांनी त्या राष्ट्रवादाची निर्मिती केली आणि याचे परिणाम काय झाले बघा. ज्यावेळेस राष्ट्रामध्ये राष्ट्रवाद निर्माण होतो, आज वर्तमान काळामध्ये प्रत्येक भारतीयाला आपल्या
आपल्या राष्ट्राविषयी आपुलकी आणि प्रेम निर्माण होत आहे. आणि असंच शिवाजी महाराजांनी असाच राष्ट्रवाद निर्माण केला आणि सर्व प्रजा आज जशी आपल्या राष्ट्राच्या रक्षणाला आणि आपल्या राष्ट्राच्या वैभवाला सिद्ध झालेली आहे अशी प्रजा आपल्याला निर्माण करायची जी शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आणि आता बघा शिवाजी महाराजांचा हा राष्ट्रवाद काय आहे. शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याच्या रक्षणाला आता हजारो तरुण सिद्ध झालेले आहे. कोणताही त्याग, कोणतंही बलिदान आणि कोणताही संघर्ष करायला स्वराज्याची जनता सिद्ध झालेली आहे. ती सर्व जाती पंथाची आहे. लक्षात ठेवा, हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. मग तो तानाजी मालुसरे, त्या कथेतून काय सूत्र मिळतंय बघा. तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न आहे. तानाजी मालुसरेंच्या पोटच्या मुलाचं रायबाचं लग्न आहे. त्या लग्नाचं निमंत्रण घेऊन तानाजी मालुसरे राजगडावर शिवाजी महाराजांना भेटायला गेलेले आहे. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की माझा शिवबा कुणाच्या तरी काळजीमध्ये, चिंतेमध्ये आहे. तो त्यांचा सच्चा सहकारी सवंगडी होता. त्याच्या लक्षात आलेलं होतं आणि त्यांनी सहजतेनं विचारलं की महाराज कशाची काळजी करताय. शिवबांनी सांगितलं आग्र्यावरून सुटून आलो. मुघलांना 23 किल्ले दिले होते. हे 23 किल्ले जोपर्यंत शत्रूच्या ताब्यात आहेत तोपर्यंत स्वराज्याचं रक्षण होणं कठीण आहे. या 12 मावळाचा मेरुमणी हृदय ज्याच्या ताब्यात कोंढाणा, त्याच्या ताब्यात 12 मावळ. हा कोंढाणा अजूनही मुघलांच्या ताब्यात आहे. त्याची चिंता मी करतोय. मी विचार करतोय की कोंढाणा घ्यायला कधी जावं. हे ऐकल्याबरोबर तानाजी उभा राहिला. अहो महाराज, हा ताना जिवंत असताना तुम्ही का बरं जावं. मला फक्त आज्ञा करा. शिवबांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अहो तुमच्या रायबाचं लग्न आहे. तानाजी काय म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. हे वाक्य सामान्य लोकांच्यासाठी असामान्य. लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखाद्या राष्ट्रातला सामान्य व्यक्ती आपल्या घरातलं सर्वोच्च कार्य बाजूला सारून राष्ट्रकार्यासाठी बाहेर पडते, त्या राष्ट्राला जगातली कोणतीही शक्ती कदापि पराभूत करू शकत नाही. हे तत्वज्ञान तानाजी मालुसरेंच्या त्या वाक्यातून आम्हाला कळून देत. तानाजी मालुसऱ्यांनी आपलं बलिदान देऊन आपल्या वचनाची पूर्तता केली आणि म्हणूनच तानाजी मालुसरे अजरामर झाला. शिवाजी राजे बदलले, गड आला, परंतु तानाजी नावाचा माझा सिंह गेला. त्या कोंढाण्याचं नाव सिंहगड झालं. ते अजरामर झाले. बाजी प्रभूची गोष्ट काय सांगते बघा. शिवाजी राजे पन्हाळ्याच्या बेड्यातून बाहेर पडत असताना एक शिवाकाशी नावाचा एक सामान्य न्हावी शिवाजी राजांना म्हणतो, महाराज एका पालखीतून मी बसून शत्रूला हूल देऊ शकतो, तुम्ही सुखरूप बाहेर पडू शकता. शिवाजी राजे हसले
याचे परिणाम काय होतील तुला माहितीये का? तो वाचला म्हणाला, भारत या आयुष्याचं सोनं होणार आहे. शत्रूला ज्या वेळेस कळेल की मी शिवाजी नाही, त्यावेळेस माझ्या शरीराची खांडोळी होईल. परंतु लक्षात ठेवा, हा शिवा काशीदाचं आयुष्याचं सोनं होईल. आणि शिवा काशीदाने हट्ट करून शिवाजी महाराजांचं ते रूप घेऊन बलिदान दिलं आणि शिवा काशीत अजरामर झाला. शिवाजी महाराज बाहेर पडले, विशाळगडाकडे निघाले. शत्रूला बातमी लागली, भर पावसात शिवाजी पायी चाललेले. शत्रू घोड्यावरून प्रचंड संख्येने पाठलाग करतोय. तो कोणत्याही क्षणी आपल्याला येऊन गाठणार आहे. हे लक्षात आल्यानंतर शिवाजी राजांनी विचार केला की ह्या घोडखिंडीमध्ये आपण कमीत कमी सैन्यानिशी शत्रूला रोखून धरू शकतो. आणि म्हणून त्यांनी युद्धरचना करायला सुरुवात केली. त्याच वेळेस बाजी प्रभू त्यांच्या समोर आले. बाजी प्रभूंनी शिवबांना विनंती केली, महाराज एक विनंती आहे. महाराज म्हटले, काय? महाराज माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपल्याकडे जे 500-600 सैन्य आहे त्यापैकी 300 सैनिक तुम्ही मला द्यावे. मी ह्या दुर्गम खिंडीच्या ठिकाणी शत्रूला हजारोच्या सैन्याला रोखून ठेवतो. आपण विशाळगडाकडे जावं. शिवाजीराजे हसले. का बरं असं करायचं? मी एवढा जीवाच्या भीतीला घाबरतो का? एवढा मी भित्रा आहे का? असं कदापि घडणार नाही. आपण सगळ्यांनी मिळून शत्रूशी मुकाबला करायचा. जे तुमचं होईल तेच माझं होणार. परंतु अशा वेळेस बाजी प्रभू आणि त्यांच्या सर्व सवंगड्यांनी शिवाजी राजांवर वचन टाकलं आणि तिथं प्रतिज्ञा केली की शिवबा तुम्हाला जावंच लागेल. महाराज तुम्ही जगलात तर हे राष्ट्र जगणार आहे. महाराज तुम्ही जगलात तर हा धर्म जगणार आहे. आणि महाराज तुम्ही जगलात तर हा हिंदू समाज जगणार आहे. बाजी प्रभू म्हणतात, महाराज आम्ही लाख गेलो तरी 72. महाराज तुमच्या सारखा लाखाचा पोशिंदा जगणार नाही. 1 लाखाचे पोशिंदे तुम्ही आहात. या राष्ट्राचे निर्माते तुम्ही आहात. तुमचं जगणं लाखाच्या मोलाचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला जावंच लागेल असं आम्हाला तुम्हाला आमची शपथ आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले आणि बाजी प्रभूंनी वचन दिलं की महाराज जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर सुखरूप पोहोचत नाही तोपर्यंत इथला प्रत्येक मावळा मृत्यूला देखील थोपवून ठेवी. इथे असलेला शत्रूच काय साक्षात यमाला थोपवण्याची ताकद आमच्या मराठ्यांमध्ये होती. आणि अशा पद्धतीने त्या बाजी प्रभूंच्या बरोबर असणाऱ्या मावळ्यांनी बलिदान देऊन शिवबांचं रक्षण केलेलं आहे. अशा पद्धतीने शेकडो योद्धे स्वराज्य आणि शिवबांच्या रक्षणाला सिद्ध झालेले होते आणि यातून स्वराज्य निर्माण होत होत. आता बघा राज्य क्रांती मी काय सांगतो ते ऐका.
त्यावेळेस शिवाजी राजांचं ते स्वराज्य फक्त शहाजी राजांच्या जहागिरी पुरतच मर्यादित होतं. अशा वेळेस जिथे जिथे हा स्वराज्याला लागून असलेला शत्रूचा मुलूक होता, मग तिथं सगळे आपलेच भावबंद होते. त्या प्रत्येकाला वाटायला लागलं की शिवाजी राजांनी जे एक आदर्श स्वराज्य निर्माण केलेलं आहे, असं स्वराज्य आमच्याकडंही यावं आणि आम्हीही सुखू व्हावं, आम्हाला ही स्वराज्य सामील होता यावं, अशा पद्धतीचं गारानं आजूबाजूच्या प्रदेशातली लोक शिवाजी महाराजांना सांगत होती. आणि मग शिवाजी राजांनी आदिलशाही मुलखावर आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे, स्वराज्याचा विस्तार करायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्या स्वराज्य विस्तार करत असताना शत्रूच्या प्रदेशातली सर्व प्रजा शिवाजी राजांना साथ देते आणि म्हणूनच त्यांना ते शक्य होत आहे. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांना जिथे जिथे शिवाजी महाराज गेले तिथं तिथं त्या राज्यकर्त्यांची प्रजा शिवाजी महाराजांना आणि मराठ्यांना साथ देत होती आणि म्हणूनच हे साम्राज्य होत होतं. हे लक्षात आल्यानंतर आता आदिलशाहीची आक्रमण सुरू झाली. 1648 साली फतेह खान आला. हे स्वराज्यावरचं पहिलं आक्रमण होतं. शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या जवळ आणि खडक बेलसर येथे फतेह खानाचा पराभव केला. त्यावेळेस फतेह खानाकडे 15,000 सैन्य होतं आणि शिवाजी राजांकडे फक्त 5,000 सैन्य होतं. 5,000 सैन्याने शिवाजी महाराजांनी फतेह खानाचा पराभव केला. गोदाजी जगताप, बाजी पासरकर, कान्होजी जेदे, बाजी सर्जेराव जेदे, नागोजी जेदे यांनी पराक्रमाची शांत केली. बाजी पासरकरांचं बलिदान झालं आणि हे युद्ध शिवबांनी जिंकलेलं आहे. आता अफजल खानाची स्वारी झाली. आता बघा, या स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं आक्रमण आहे. 40,000चं सैन्य घेऊन अफजल खान स्वराज्यावर चालून आलेला आहे. हजारो तोफा, शेकडो उंट, शेकडो हत्ती, 20,000चं घोडदळ, 20,000चं पायदळ, एवढं प्रचंड सैन्य घेऊन अफजल खान प्रतिज्ञा करून निघाला. अफजल खाननी काय प्रतिज्ञा केली? चालत्या घोड्यानिशी त्या काफर शिवाला जिंदा या मुर्दा पकडून आणतो आणि त्याचं शीर मी तुम्हाला अर्पण करतो अशी प्रतिज्ञा केली. असा हा दैत्य शिवबांवर, स्वराज्यावर चालून करण्यासाठी निघाला. ही बातमी शिवबांना समजली होती आणि आता शिवाजी राजांनी विचार केला. त्यावेळेस शिवाजी महाराजांचं सैन्य फक्त 5 ते 10 हजाराच्या दरम्यान होतं. एका बाजूला 40,000 सैन्य, शेकडो तोफा. आता हा लढा कसा करायचा? आणि मग शिवाजी राजांना आपले वडील शहाजी राजांचं स्मरण झालं. आपल्या वडिलांनी सह्याद्री आणि गडकोटांच्या साह्याने प्रचंड शत्रूशी अनेक वर्ष संघर्ष केले. त्या सह्याद्रीला आपण सेनापती केलं पाहिजे. त्या सह्याद्रीतले गडकोट आणि 12 मावळातल्या मावळ्यांच्या सहाय्याने आपण शत्रूवर निश्चित मात करू. हा विचार करून
शिवाजी राजांनी जावळीचा आश्रय घेण्याचा निर्णय घेतला. ही बातमी अफजल खानाला कळाली. अफजल खान तत्कालीन भारतातला सगळ्यात मोठ्या सेनापतीपैकी एक सेनापती होता. याच अफजल खानाने युवराज औरंगजेबाचा पराभव करून त्याला एक महिनाभर तुरुंगात टाकलेलं होतं. या अफजल खानाने हिंदुस्थानात अनेक लढाया जिंकलेल्या होत्या. त्या अफजल खानाला शिवाजी राजांनी जावळीचा आश्रय घेतला ही बातमी समजली. कारण की त्याला जावळी माहिती होती. अफजल खान पूर्वी वाईचा सुभेदार होता आणि त्यांनी पूर्वी जावळीच्या मोऱ्यांवर आदिलशहाच्या वतीने आक्रमणही केलेलं होतं. आणि मग अफजल खान विचारात पडला की जर का शिवाजी राजाने जावळीत आश्रय घेतला तर त्याचा पराभव करणं अतिशय कठीण आहे. हा विचार करून अफजल खानाने विचार केला की शिवाजी राजा आपल्या देवधर्मावर फार भक्ती करतो. त्याची कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी माता आणि त्याचा कुलस्वामी पंढरपूरचा विठोबा आहे. आणि म्हणून योजनाबद्धरित्या अफजल खानाने आपली वाट वाकडी केली आणि तुळजापूरवर आक्रमण केलं. हे आपल्याला नित्याच होतं. पुजारी भोपेंनी तुळजा मातेची भवानीची मुख्य मूर्ती बडदामध्ये लपवून ठेवली. अफजल खानाने त्या मंदिराचा विध्वंस केला. शेकडो लोकांची कत्तल केली. तिथून तो पंढरपूरला आला. आपल्या बडव्यांनी पांडुरंगाची मूर्ती शेजारच्या गावामध्ये जाऊन लपवली. अफजल खानाने पंढरपूरच्या मंदिराचा विध्वंस केला. शेकडो लोकांना पाठवलं. शेकडो लोकांची कत्तल केली. तिथून तो खटावला आला. खटावच्या विष्णू मंदिरावर हल्ला केला. तिथून तो पालीला आला. पालीच्या खंडोबाच्या मंदिरावर हल्ला केला. परंतु त्याला वाटत होतं की एवढे हल्ले केल्यानंतरही अजूनही शिवाजी जावळीतून बाहेर का पडत नाही. परंतु शिवाजी राजांनी एकच निर्धार व्यक्त केला की ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाचे 100 अपराध होऊ दिले आणि मग त्याचा पूर्ण वध केला. शिवाजी राजांचा निर्धार पक्का होता की प्रतापगडावर त्या तुळजा मातेच्या साक्षीनेच मी अफजल खानाचा वध करणार आहे. आता अफजल खानाचा नाईलाज झाला होता. अफजल खान वाईला आला आणि आता शिवाजी राजांनी गनिमी कावा आणि त्याच्या जोडीला वर्तमान काळामध्ये ज्याला सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतात, मानसशास्त्रीय युद्ध, हे शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे गनिमी कावा विकसित केला तसंच हे नवयुद्धशास्त्र जगामध्ये सगळ्यात आधुनिक युद्धशास्त्र म्हणून ज्याला ओळखलं जातं याला म्हणतात सायकोलॉजिकल वॉरफेअर किंवा मानसशास्त्रीय युद्ध. हे शिवाजी महाराजांनी पहिल्यांदाच वापरात आणलं.
शिवाजी महाराजांनी अफजल खानाशी 10च्या वाटाघाटी सुरू केल्या आणि त्याला सांगितलं की मी तुम्हाला तुमचा आदर करतो, माझ्या वडिलांच्या ठिकाणी तुम्हाला मानतो, मला आपल्याशी युद्ध करण्याची इच्छा नाही, मला आपल्याशी तह करण्याची इच्छा आहे, आपण माझे अपराध पोटात घेऊन मला माफ करावं आणि माझ्याशी तह करावा. अफजल खानाने निरोप दिला की तू मला वाईला भेटायला ये. शिवाजी महाराज अफजल खानाला पुरते ओळखत होते. शिवाजी महाराज आणि अफजल खान या दोघांमधला फरक आपण समजून घेतला पाहिजे. अफजल खान जेवढा शूर सेनापती, जेवढा तो एक मोठा सेनापती होता, तेवढा तो क्रूर आणि कपटी होता. अफजल खान विश्वासघातकी होता. अफजल खान धर्मांध होता. तो हिंदू धर्माचा अत्यंत द्वेष करत होता. अफजल खानाचं चारित्र्य कसं होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. मगाशीच मी तुम्हाला शिवाजी महाराजांचं चारित्र्य सांगितलं. आता मी अफजल खानाचं चारित्र्य अगदी थोडक्यात सांगतो. हा अफजल खान याचा एक गुरु होता, त्याचं नाव होतं जिंदगी शाह. तो फकीर होता, मौलवी होता. त्याच्या मृत्यूनंतर अफजल खानाने बिजापूर जवळ त्याला जहागीर असलेल्या एका गावामध्ये, ज्याचं नाव त्याने अफजलपूर ठेवलेलं होतं, त्या गावामध्ये आपल्या गुरुचा दर्गा बांधलेला आहे. आजही तो दर्गा अस्तित्वात आहे. तो दर्गा बांधल्यानंतर त्या दर्ग्यावर अफजल खानाने आपली ओळख करून देणारा एक पर्शियन भाषेचा शिलालेख कोरून ठेवलेला आहे. आजही तो शिलालेख तिथे आहे. या शिलालेखामध्ये अफजल खान स्वतःच वर्णन करतोय, मी अल्लाहचा परमभक्त आहे. मी कसा परमभक्त आहे हे सांगताना तो लिहितो की मी हिंदू काफरांची निर्घुण कुत्तल करतो. मूर्त मर्दान काफिरान, मी काफिरांची कत्तल करतो. मी काफिरांच्या मंदिरांचा विध्वंस करतो. मी काफिरांच्या मूर्त्यांचा विध्वंस करतो. असं स्वाभिमानाने या पर्शियन शिलालेखामध्ये कोरून ठेवणारा तो अफजल खान होता. आणि आजही त्याच्या धर्मांधतेची साक्ष देत तो पर्शियन भाषेतला शिलालेख त्या दर्ग्यावर आजही तिथं टिकून आहे. असा तो अफजल खान आहे. यात अफजल खान कसा विश्वासघातकी आणि कपटी होता बघा. या अफजल खानाने कर्नाटकामध्ये एक छोटस शिरा नावाचं संस्थान होतं, हिंदू संस्थान होतं. त्याच्या राजाचं नाव होतं कस्तुरी रंग. छोटस राज्य होतं, त्याच्यावर अफजल खानाने आक्रमण केलेलं होतं. तो बिचारा राजा त्याला किती प्रतिकार करणार. त्याच्याकडे 1000-2000 सैन्य, अफजल खानाकडे 10,000चं सैन्य होतं. त्याने त्या कस्तुरी रंगाच्या त्या शिऱ्याच्या किल्ल्याला वेढा दिला आणि तिथं कत्तल आरंभली. आपल्या लोकांची, हिंदूंची, प्रजेची कत्तल करतोय. आणि म्हणून कस्तुरी रंगाने अफजल खानाकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. अफजल खानाने त्याला तहाला बोलवलं आणि बघा, तहाला आलेल्या कस्तुरी रंगाला विष घालून त्याचा खून केला.
त्याला बोलून त्याची निर्गुण हत्या करणारा अफजल खान आहे. याच अफजल खानाने ज्या वेळेस शहाजीराजे आदिलशाहीकडून जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी आक्रमण करून गेलेले होते, त्यावेळेस त्यांच्या सैन्यामध्ये त्यांचा सहकारी म्हणून दुय्यम दर्जाचा सरदार म्हणून अफजल खान सामील झालेला होता. अफजल खान हा शहाजीराजांचा अतिशय द्वेष करत होता. आणि आणखी एक सरदार होता, त्याचं नाव होतं बाजी घोरपडे. घोरपडे हे मूळचेच भोसलेच. खर तर रक्तावासाचं नातं होतं, भाऊबंद होता, परंतु तो देखील शहाजीराजांचा अत्यंत द्वेष करत होता. या दोघांनी कट केला आणि अचानक शहाजीराजांवर हल्ला करून त्यांना कैद केलेलं होतं. म्हणजेच विश्वासघाताने कटकारस्थान करून कपटाने शहाजीराजांना कैद करणारा अफजल खान होता. याच अफजल खानाने मगाशी सांगितलं होतं, शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे जे अत्यंत पराक्रमी होते, ज्यावेळेस आदिलशहाने कर्नाटकामध्ये एक कनगिरी नावाचं हिंदू संस्थान होतं, ते जिंकण्यासाठी आदिलशहाने अफजल खानाच्या नेतृत्वाखाली मोठं सैन्य पाठवलं. आदिलशहाने शहाजीराजांना आज्ञा केली की तुमच्या वतीने तुमचे पुत्र संभाजीराजे यांना काही सैन्य देऊन या अफजल खानाच्या मदतीला पाठवणं अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे. नाईलाज झाल्यामुळे शहाजीराजांनी संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली काही सैन्य अफजल खानाला मदत करण्यासाठी कनकगिरीला पाठवलेलं. त्या कनकगिरीच्या किल्ल्याला वेढा दिला होता, परंतु अफजल खानाच्या मनात एक वेगळीच योजना होती. या शहाजीचा ज्येष्ठ पुत्र पराक्रमी संभाजीराजा याची हत्या केली पाहिजे असा कट त्यांनी केला. शत्रूशी संगनमत केलं आणि संभाजीराजांची हत्या घडवून आणलेली होती. यात अफजल खानाने शिवाजीराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांची विश्वासघाताने हत्या केलेली होती. आणि असा अफजल खान शिवाजी महाराजांवर अनेक प्रकारचे कपटी डाव टाकत होता आणि शिवाजीराजे त्याला प्रत्येक डावाला शह देत होते. आणि मग शेवटी मला वेळ नाही, कारण की या प्रत्येक विषयावर तासनतास मी व्याख्यान देऊ शकतो, परंतु मला माझ्या वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. आणि मग शेवटी नाईलाज झाल्याने अफजल खानाला शिवाजीराजांच्या भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याशी यावं लागलं. शिवाजीराजांनी बघा आपल्या बुद्धिचातुर्याने बघा, मी ज्याला म्हणतो सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतात, शत्रूच्या सगळ्या शक्तीचं कसं हनन केलेलं होतं बघा. शिवाजीराजांनी असं दाखवून दिलं की मी खरंच घाबरलेलो आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायला व्हायला येऊ शकत नाही. आता बघा अफजल खानाने प्रतिज्ञा केलेली आहे
की मी शिवाजीला जिंदा या मुर्दा पकडेल. शिवाजीराजांना कशाचीच घाई नव्हती. आणि आता मात्र अफजल खान अधीर झालेला होता. जर तो वाईला येत नसेल तर त्याला पकडण्यासाठी मला प्रतापगडावर जाण्याशिवाय पर्याय नाही. पण प्रतापगडला जावं कसं? आपल्याला हत्तीला घेऊन प्रतापगडचं हे महाबळेश्वरचं जंगल चढता आणि उतरता येणार नाही. आणि म्हणून नाईलाज होऊन अफजल खानाला आपला तो अवजड तोफखाना, हत्ती, उंट, घोडे आणि घोडदळ हे वाईला ठेवणं भाग पडलं. निम्म युद्ध शिवाजीराजांनी बुद्धी चातुर्याने जिंकलं होतं. निम्म्याच्या वरची सैन्य अफजल खानाला वाईला ठेवावं लागलं होतं. आणि फक्त 15,000 सैन्य पायदळाचं घेऊन अफजल खान शिवाजीराजांच्या भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याशी आला होता. याला म्हणतात बुद्धिचातुर्य. एवढं प्रचंड सैन्य अफजल खानापाशी होत, परंतु आता त्याला काहीच उपयोग नव्हता. शिवाजी महाराजांनी बुद्धिचातुर्याने आता लढा 15,000 विरुद्ध 10,000 आणला होता. एकेकाळी एवढं प्रचंड सैन्याशी कसा सामना करायचा, आता शिवाजी महाराजांनी गनिमेकाव्याचं शास्त्र सुरू केलं. त्या चावडीच्या जंगलामध्ये चारीही बाजून शत्रूला रोखलेलं आणि वेढलेलं होतं. आता फक्त भेटीचा प्रसंग बाकी होता. आणि भेटीचा प्रसंग बघा, मी आज भेटीचा प्रसंग थांबून इथं थांबणार आहे. राहिलेलं शिवचरित्र आणि पुढचा भाग उद्या सांगेन. आणि अशा पद्धतीने नाईलाज झालेला अफजल खान मोठ्या गर्वाने त्याला वाटायला लागलं की शिवाजीला कैद करायला एवढ्या सैन्याची मला गरजच नाही. त्या घाबरट शिवाजीला त्याचं मुंडकं धरून मी सहजरित्या कैद करून विजापूरला घेऊन जाईल असं अजूनही त्याला वाटत होत. दोघांची भेट ठरली. शिवाजी महाराजांचं मोठेपण कशात आहे हे समजून घ्या. शिवाजी महाराजांच्या यशाचं रहस्य कशात आहे? शिवाजी महाराज नेहमी आपल्या प्रतिस्पर्ध्याचं म्हणजे शत्रूचा सखोल अभ्यास करतात. म्हणूनच ते त्याच्यावर विजय मिळवून मात करू शकतात. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या मनाचाही अभ्यास केलेला होता आणि त्याच्यावर मात करण्याचा निर्धार केला. शिवाजी महाराजांनी त्याचबरोबर 10 मध्ये एक महत्वाचं कलम होत की अफजल खानाने भेटीला येताना आपल्या बरोबर एक मुख्य अंगरक्षक बरोबर आणायचा आहे. दोघांच्या जवळ शस्त्र नसणार आहे आणि शस्त्र बाजूला ठेवून आपला एक अंगरक्षक दोघांनी बरोबर आणायचा. शिवाजी महाराज शत्रूचा किती अभ्यास करतात बघा. शिवाजी महाराजांनी माहिती काढली होती की अफजल खानाचा मुख्य अंगरक्षक कोण आहे. त्याचं नाव होतं बडा सय्यद किंवा सय्यद बंडा. सय्यद बंडा हा दानपट्ट्यातला सगळ्या भारतातला निपुण योद्धा होता. तो एक अंगरक्षक कसा असावा त्याचं उदाहरण होतं. आणि मग शिवाजी राजांनी विचार केला की जर सय्यद बंडा दानपट्ट्यात निपुण असेल तर आपला अंगरक्षकही दानपट्ट्यात निपुण असला पाहिजे आणि त्याच्यावर मात करणारा असला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटत होतं. मग तो तानाजी मालुसरे असेल, येसाजी कंक असेल, कृष्णाजी बांदल असेल, या प्रत्येकाला वाटत होतं की शिवाजी महाराज
मलाच अंगरक्षक म्हणून घेतली. आपल्या राजावर तेवढं प्रेम होत. परंतु शिवाजी राजांनी एका वेगळ्याच व्यक्तीची निवड केली. त्याचं नाव होतं जीवा महाले. ज्या जीवा महाल्याच्या नावावर कोणत्याही मोठ्या पराक्रमाची नोंद नव्हती. अगदी मिसरूट न फुटलेला हा जीवा महाले, याला शिवाजी राजांनी एकदा शस्त्र प्रदर्शनामध्ये त्याचं दानपट्ट्याचं चापल्य पाहिलं होतं आणि त्याच वेळेस त्याला हेरून ठेवलेलं होतं. शिवाजी महाराजांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आणि मोठेपण काय, तर शिवाजी राजांना माणसाची अतिशय उत्तम पारख होती. आणि त्याच वेळेस शिवाजी राजांनी त्या जीवा महाल्याला पारखलेलं होतं. आणि शिवाजी महाराजांनी जाहीर केलं की माझा अंगरक्षक हा जीवा महाले असणार आहे. सगळ्यांना अतिशय मनामध्ये रुकरुक वाटायला लागली की हा जीवा महाले कसं रक्षण करेल. परंतु त्या जीवा महाल्याने शिवाजी महाराजांचा विश्वास सार्थ करून दाखवला. ज्या वेळेस अफजल खानाने शिवाजी राजांना गळ्यामध्ये भेटण्याचं आमंत्रण दिलं, शिवाजी महाराज किती सावध आहेत बघा. हा अफजल खान दगा फटका करणार याचा विश्वास होता. अफजल खानाने भेटीला येताना आपल्या शर्टाच्या बाहीमध्ये एक बिछवा लपवलेला होता. शिवाजी महाराजांनी चतुर होते. अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवाजी राजांनी आपल्या शरीरावर चिलखत चढवलेलं होतं. आपल्या डोक्यावर झिरेपटोप चढवलेला होता. आपल्या डाव्या हातामध्ये वाघनख नावाचं गुप्त शस्त्र घेतलं होतं आणि उजव्या हातामध्ये एक छोटासा बाहीमध्ये लपवता येईल असा बिछवा लपवलेला होता. शिवाजी महाराजांची ती वाघनख वरच्या बाजूनी ती अंगठी वाटत होती. 4 बोटात 4 अंगठ्या असं वाटत होतं. अफजल खानाने शिवाजी राजांना मिठीत येण्याचं आमंत्रण दिलं. अफजल खान कसा होता? अफजल खान जवळ 6 फूट उंचीचा होता. शिवाजी राजांची उंची साधारणपणाने 5 फूट 4 इंच ते 6 इंचाची होती. म्हणजे कुठल्याही सामान्य मराठी माणसाच्या अंगकाठीचे शिवाजी होते. परंतु त्यांचं शरीर मात्र कमावलेलं होतं. शिडशिडीत बांधा. जसं तुम्ही ब्रुसलीला बघितल्यानंतर तुम्हाला ब्रुसली कसा दिसला, तसं ब्रुसली सारखं शरीर कमवलेले शिवाजी राजे होते. सडपातळ होते, परंतु त्यांनी व्यायामाने आपलं शरीर घडवलेलं होते. ज्यावेळेस अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी घातली आणि त्या आवाढव्य अफजल खानाने शिवाजी महाराजांचा गळा दाबला. गळा दाबल्यानंतर शिवाजी राजांचा जीव कासाना वसा झाला. त्या मगर मिठीतून सुटण्यासाठी शिवाजी महाराजांच्या समोर एकच पर्याय राहिला, त्याच्या शरीरापासून आपल्याला वेगळं करणं. आणि तत्काळ शिवाजी राजांनी आपल्या डाव्या हातातल्या वाघनखाने त्याच्या कोठळा बाहेर काढला आणि उजव्या हाताच्या बिछव्याने त्याच्या पोटामध्ये तो बिछवा घालून त्याची सगळी आतडी बाहेर काढली. आणि अफजल खानाचा वध शिवाजी राजांनी केला. आणि अफजल खानाचा वध करून शिवाजी राजांनी ज्याप्रमाणे नरसिंहाने त्या अत्याचारी हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढला, तसाच शिवाजी रूपी नरसिंहाने अफजल खानाचा कोथळा काढून 350 वर्षांपूर्वी एका दैत्य आणि एका दहशतवादी रूपी धर्मांध अफजल खानाचा
वध करून एक मोठा पराक्रम केला. अफजल खानाच्या वधाची ही बातमी हिंदुस्थानामध्ये जिथे जिथे समजली तिथे तिथे शिवरायांच्या पराक्रमाने अवघा महाराष्ट्र नव्हे तर अवघा देश अचंबित झाला. आणि शिवराय आता विश्वगुरु. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अफजल खानासारख्या हिंदुस्थानातल्या सर्वात बलाढ्य सेनापतीचा वध आणि पराभव हा शिवाजी नावाच्या एका राजाने केलेला आहे. याची बातमी इंग्लंडमध्ये टाइम्स ऑफ लंडन मध्ये छापून आली आणि सगळ्या युरोपमध्ये पसरली. एवढा महान पराक्रम शिवाजी राजांनी अफजल खानाचा वध करून केलेला आहे. आज मी इथे माझ्या शिवचरित्राच्या या 5 दिवसीय हिंदवी स्वराज्य ते साम्राज्य या 5 दिवसाच्या व्याख्यानाचा इथे समारोप करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी थोडक्यात घोषणा द्याव्या. हर 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 जय भवानी, जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद.